तो तुमचे काही क्लायंट्सचे प्लीज आम्हाला अनुभव सांगा. क्लायंट्सचे अनुभव तर बरेच आहेत. आता इतकी क्लायंट्स आहेत की काय कोणाकोणाबद्दल काय काय सांगू मी, असं झालेलं आहे. एक क्लायंट बद्दलच सांगते. मी वास्तू पण केलेला आहे, करते मी म्हटल्याप्रमाणे. तर तिचा वास्तू केला, 15 दिवसातच तिचा मेसेज आला की माझ्या मिस्टर, आम्ही 4 वर्ष झाले इथे या घरात आहोत आणि 4 वर्ष जेव्हापासून आलो आहोत त्याच्या एक 6 महिन्यानंतर आम्हाला झोपायचा त्रास सुरू झालेला. झोपच येत नव्हती त्यांना. मग मी जे काही चेंजेस केलेत, कारण त्यांचा बेडरूम जो होता हा ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला होता, जी एन्झायटीची झोन असते, त्यामुळे त्यांना झोप यायची नाही. त्यांचा बेड चेंज केला, तिथे थोडासा कर्टन्स वगैरेचे कलर्स चेंज केले. 15 दिवसात मला मेसेज आलेला आहे, छान झोप आली आहे. म्हणजे इतकं हे करता. आणि दुसऱ्या एका क्लायंटचं आलं की वास्तू वगैरे सगळं छान झालं आणि आफ्टर 2 months ती मला म्हणते मला परत प्रॉब्लेम्स व्हायला झाला. तर मी म्हटलं तुम्ही वास्तूमध्ये अजून काही चेंजेस केलेत का? म्हणे नाही. म्हटलं काय लाईफमध्ये काय चेंजेस केलेत ते मला सांग. मग ती आठवायला लागली. तर मग शी टोल्ड मी की मी आणि तिच्या मिस्टरांचं नाव घेऊन तिने सांगितलं की आम्ही दोघांनी आमची सिग्नेचर चेंज केली आहे आणि रिन्यूड माणसांकडनं करून घेतलेली आहे आणि आम्ही ती प्रॅक्टिस करतोय आता. तर मग मी तिला म्हटलं पाठवतो. आता बघा काय होतं की मी तिची ॲस्ट्रॉलॉजी, तिचं वास्तू हे तिचं बघून मी केलेलं. आता ज्यांनी पण केली त्यांना माहिती नाही आहे की मी वास्तूमध्ये काय चेंजेस केलेत, मी ॲस्ट्रॉलॉजीसाठी तिला काय उपाय सांगितलेले. त्यांनी फक्त सिग्नेचर घेतले आणि न्यूमरॉलॉजी प्रमाणे ती चेंज करून तिला दिली. त्यामुळे काय झालं की तिचे प्लॅनेट्स जे आहेत, जे मी पूर्ण प्रॉपरली केले होते, त्यांनी त्यामुळे ते डिस्टर्ब झाले. तिला तो त्रास सुरू झाला. म्हणून मला एक म्हणायचं असतं की माझ्या क्लायंटला मी म्हणते आणि आता मी हे सुरुवात केली की मी स्वतः सगळं करून देते. सो दॅट तुम्हाला कुठे अजून जायची गरज नाही. आणि तुम्ही गेलात पण तर हे सगळं सांगा. कारण मग मनात येतं अरे यार मी चुकीचं सांगितलं. म्हटलं बघ ते चुकीचे नाही आहेत. चूक कुठे झाली आहे की त्यांना माहितीच नाही की आपण काय काय केलेलं आहे. तर हा पण असा पण अनुभव मला आलेला आहे. देन माझ्या एक क्लायंट आहे, टूर्स अँड टुरिझमचा त्यांचा बिझनेस आहे की त्यांचे हजबंड बिल्डर आहेत. तर त्यांचा थोडा प्रॉब्लेम होता की जे काही त्यांची कन्स्ट्रक्शनची कामं अँड ऑल. तर त्यांना इतका छान रिझल्ट मिळाला. तिने मला ऑडिओ मेसेज पण टाकलेला आहे. आणि फक्त मेसेजेस नाही की तिने तिच्या प्रत्येक ग्रुपमध्ये सांगितलंय. तर ती मला क्लायंट्स पाठवत, नो मॅडम यांचं बघा प्लीज. म्हणजे मला वेळ नसताना सुद्धा की नाही हे बघायलाच पाहिजे. असे बरेच क्लायंट्स आहेत. मोबाईल नंबरमुळे बऱ्याच माझ्या ज्या आता बघा हाऊसवाईफ असतात, छोटे छोटे बिझनेस करतात, त्यांचे मोबाईल नंबर मी बघितले, त्यांना जस्ट अनालाइज केलं की अरे तुझं हे चुकीचं आहे, तू चेंज करून घे. तर त्यांना 1-2 ॲस्ट्रॉलॉजिकली त्यांना रेमेडीज दिल्या छोट्या छोट्या की फक्त हा मंत्र वाच किंवा हे कर. नाव चेंज केलं, तिच्या नावाप्रमाणे तिच्या बिझनेसचं नाव थोडंसं चेंज केलं. ती ब्लाऊज वगैरेची काम करते. तर आता तिला इतके मोठे मोठे बिझनेस मिळायला लागले की ऑर्डर्स मिळायला लागले की ज्या मोठमोठे साडी सेल करणारे जे आहेत ते डायरेक्टली तिच्याकडनं ते घेत आहेत. म्हणजे तिने हे स्वतःहून मला फोन करून सांगितलं की इतकं मला छान रिझल्ट मिळाला, फक्त एक मोबाईल नंबर आणि तुम्ही जे नाव मला करून दिलेलं आहे त्याचा रिझल्ट. असं काही तुमच्याकडे क्लायंट्स आहेत की ज्यांनी त्यांचं नाव किंवा न्यूमरोलॉजीने सगळं चेंज केलं आणि त्यांचे हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? हेल्थ प्रॉब्लेमसाठी फक्त न्यूमरोलॉजीच काम करत नाही तर वास्तू करतो. दोन्ही सोबत. म्हणजे मी म्हटलं ना, आपण सोबत काम केलं सगळ्याचं. फॉर एक्झाम्पल मी प्रत्येक जागेवर माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणते की हेल्दी राहण्यासाठी आपण कसं चांगलं डाएट घेतो, मेडिटेशन करतो, त्याच्यासोबत आपण व्यायाम पण करतो, वॉक पण करतो, बॅलन्स डाएट घेणार, सप्लिमेंटरी पण घेणार, त्याच्यानंतर आपल्याला चांगलं मिळतं. असं होतं का की नाही मी फक्त वॉक करणार, एक्सरसाइज करणार आणि मग घरी जाऊन मस्त समोसे खाणार आणि कचोरी खाणार, होतो का आपण? इट्स लाईक दॅट. की आपण वास्तू पण केला, ॲस्ट्रॉलॉजी केली आहे, न्यूमरॉलॉजी केली, सिग्नेचर केली आहे, त्यांचे चक्रास केलंय, ते सगळं हे परफेक्टली केलं.
तुम्हाला हेल्थ इश्यूज तुमचे सॉल्व्ह होतात. आणि नंबर्सने तर होतातच होतात. बर त्यांच्या वास्तू इफेक्ट म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे काही, आणि मग नॉर्थ ईस्टमध्ये आल्यामुळे मला फोनलीमध्ये कळतं की त्यांचा गुरु खराब आहे. मग तिच्या नंबरमध्ये काही आहेत का, बर्थ डेट्समध्ये मला कुठे मिळतो का गुरु, तिच्या मोबाईल नंबरमध्ये मिळतो का, किंवा तिच्या नावामध्ये मिळतो का, आणि मग ते सगळं मिक्स करून प्रॉपरली ते प्रॉब्लेम सॉल्व्ह, तशा रेमेडीज ते दिल्या जातात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला नंबर दिलाय, सगळं तुम्ही मला अलाइन करून दिलं प्रॉपरली, आणि मी जर एखादं चुकीचं काम करत असेल तर त्यांनी ऍडव्हर्स काही, चुकीचं म्हणजे काय, चुकीचं म्हणजे मी फॉर एक्झाम्पल लोकांना लुटत असेल, माझा एक बिझनेस आहे, मी चुकीच्या पद्धतीने ते व्यवहार सगळे करतोय, मग त्यांनी पण अफेक्ट होतोच. आणि जी लोक अशी कामं करतात त्यांना मी कन्सल्टन्सी देतच नाही. पण जर कोणी लपवून असं केलं तर मग त्याला त्याची कर्माचे फळ भोगावे लागतील. हे बॅकफायर होतं 100% होणारच. तुम्हाला तुमचे जे काही कर्म तुम्ही केले त्याचे फळ तेच भोगावे लागतात. करेक्ट. एखादं रिलेशनशिप रिलेटेड क्लायंट तुमच्याकडे, रिलेशनशिप मध्ये म्हणजे काय आहे की आता सिग्नेचरवर बोलेल आणि वास्तू मध्ये केलेलं आहे की त्यांची म्हणजे डिवोर्स पर्यंत गेलेलं, की नाही आता बस झालं नाहीच, आणि घरातल्याच कोणीतरी, मी काउन्सिलिंग पण करते, तर ते माझ्याजवळ ॲज अ काउन्सिलर म्हणून आलेले आहेत की मॅडमशी एकदा आपण फक्त बोलूया, तुम्ही करा, मला घ्यायचं डिवोर्स, तुम्ही घ्या, फक्त काउन्सिलिंग करून घ्या, फक्त बोलून तर घ्या. तर मग मी दोघांशी बोलले, मला कळालं की म्हणजे जे आमचे आहेत काउन्सिल करताना मी ते पॉइंट्स बोलताना माझ्या लक्षात आलं की हिला त्याच्याबद्दल वाईट बोललेलं आवडत नाही आहे आणि याला हिच्याबद्दल वाईट बोललेलं आवडत नाही आहे, म्हणजे दोघांमध्ये असं काही प्रॉब्लेम नाही आहे, तर त्यांची मनभेद नाही आहेत, मतभेद आहेत. मग मी म्हटलं अच्छा ठीक आहे, तुम्ही मला तुमच्या वास्तूचा एक मॅप पाठवा. ते म्हणाले नाही आम्हाला वास्तू वगैरे करायची नाही आहे. म्हटलं मी तुम्हाला त्याचे काही चार्जेस घेणार नाही, तुम्ही जस्ट मला पाठवा. पाठवले, व्हिजिट केली आणि मी बघितलं की काय होतं त्यांच्या साऊथ वेस्टला. तिथे जो कलर नको तो कलर तिथे होता, तिथे जे नको तिथे होतं, ते चेंज केलं. त्यांचे नंबर्स जे होते ते थोडेच चेंज केले, 1-2 रेमेडीज दिल्या. आता जवळपास 3-4 वर्ष झाली ते सोबत आहेच. ग्रेट. तर कसं आहे की फक्त आपल्याला त्याची मार्ग शोधावा लागतो. आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, सोल्युशन प्रत्येक प्रॉब्लेमचं आहे, तुम्हाला त्याच्यातून शोधावं लागतं. आणि ते त्यांचे योग होते त्यामुळे ते मला भेटले, त्यांचे योग नसतात मग ते भेटत नाही. आम्ही करत नाहीत. पॉडकास्ट थ्रू तुम्हाला खूप लोक भेटतील आता, आणि नक्कीच मी मदत करेन, पण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. येस फॉर शुअर.